सिग्नल पडलाय, झेब्रा क्रॉसिंग मागे सगळे थांबलेत, पण हे महाशय मात्र राजेशाही थाटात पुढे चाललेत। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन कधी आणि कसं करावं हे मुंबईकरांना सांगण्याची गरजच नाही। मात्र आता अशा महाशयांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभाग अद्ययावत साधनांसह सज्ज झालाय। तब्बल 4717 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मुंबईवर आणि अशा लोकांवर करडी नजर असणार आहे। काय आहे ही सीसीटीव्ही प्रणाली? मुंबईतील प्रत्येक सिग्नलवर सीसीटीएनएस प्रणालीचे अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। या कॅमेऱ्यांचे नियंत्रण ट्रॅफिक हेडक्वार्टर्स मधले हवालदार करणार। तिथूनच नियम मोडणाऱ्यांचे फोटो घेतले जाणार। पुढच्या काही मिनिटात संबंधिताच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर चलान आणि फोटो पाठवला जाईल। या मेसेजमध्ये तुम्ही कधी आणि कुठे नियम मोडला याची संपूर्ण माहिती असेल। एकदा का दंडाचा मेसेज पोहोचला की वसुलीसाठीही वाहतूक विभाग सज्ज असेल। दंडाची रक्कम ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष चौकीवर जाऊन भरावी लागेल। दंड भरायला टाळाटाळ करणं शक्यच नाही। टाळाटाळ केली तर नाकाबंदीवर सापडल्यास वसुली। वारंवार नियम मोडले तर परवाना रद्दही होऊ शकतो। वाहतूक विभागाचं तर फुल प्रूफ प्लॅनिंग आहे। त्यामुळे आता ट्रॅफिक हवालदार आहे की नाही हे बघण्यापेक्षा तुम्ही कोणता नियम तर मोडत नाही ना याचीच काळजी घ्या, नाहीतर मेसेज आलाच म्हणून समजा। कॅमेरामन अजित धामापूरकर सह सचिन गाड, मुंबई लाईव्ह।